आणि आता महत्त्वाच्या बातम्याकडे पाहूया। राजकीय परिस्थिती पाहून शिंदे अजित पवारांना सोबत घेतलं, मात्र अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे अपेक्षित फायदा झाला नाही आणि तो निव्वळ प्रयोग होता। संघाच्या बैठकीमध्ये फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। संजय राऊत शरद पवारांच्या अमंगल कार्यालयातील करवली उंबरठ्यावर बसूनच आयुष्य झिजवणार। राज ठाकरे यांची संजय राऊतांवर बोचरी टीका। पवारांची सोंगटी येते करवली, त्यांच्या अमंगल कार्यातली करवली येते, कळलं का? ते उंबरठ्यावरती बसून तिकडेच आयुष्य झिजवणार। आर्थिक निकषावर असणारं आरक्षण देण्यात यावं ही माझी भूमिका, त्या व्यतिरिक्त महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही। राज ठाकरे भूमिकेवर ठाम। भाजपचे माजी खासदार संजय काकडेंनी शरद पवारांची भेट घेतली। दरम्यान पवारांसोबत राजकीय चर्चा नाही, पक्षाच्या लोकांना माझ्यावर विश्वास नसेल तर मला काही देणं घेणं नाही। संजय काकडे यांची प्रतिक्रिया। राजकीय बिलकुल चर्चा नाहीये, कारण मी आलो होतो वैयक्तिकच कामासाठी, त्यामुळे राजकीय चर्चेचा काही विषय झाला नाही। माझ्या पक्षाच्या लोकांना जर माझ्यावर विश्वास नसेल तर मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये। बच्चू कडूंनी शरद पवारांची भेट घेतली। शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांसाठी काहीही करू, महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या प्रश्नावर बच्चू कडूंचं सूचक विधान। तर 1 सप्टेंबरपर्यंत काही करणार नाही, सरकारला वेळ देणार, बच्चू कडूंचं वक्तव्य। 1 सप्टेंबरपर्यंत आम्ही काही करणार नाही, वेळ देणार आहे सरकारला। त्या संदर्भात मुद्द्यासाठी काही करू, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगासाठी काही करू। बच्चू कडूंचं दिव्यांगांसाठी उल्लेखनीय काम, महाराष्ट्रासाठी सगळ्या चांगल्या नेत्यांनी एकत्र यावं। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये जे काही प्रशासन व्हावं ते उत्तमच असावं, याच्यासाठी सगळ्या चांगल्या लोकांनी, ज्यांना खरंच महाराष्ट्राचं हित जपायचंय, अशा लोकांनी एकत्र येणे राज्यासाठी आणि देशासाठी चांगलं। बच्चू कडू महायुतीमध्ये राहून कटप्पाच्या भूमिकेत, कडू आणि पवारांच्या भेटीवर रवी राणा यांची टीका। महायुतीसोबत राहून कटप्पाच्या भूमिकेमध्ये जर पाठीमध्ये खंजीर खुपसत असेल, हे महाराष्ट्राच्या जनतेला आणि अमरावती जिल्ह्याच्या जनतेला सगळं माहीत आहे। अशा प्रकारची दुप्पी भूमिका जी आहे ते बच्चू कडूची नेहमी राहिलेली आहे। बच्चू कडूंची भूमिका कधीही ठाम नसते, ते येऊन काही उपयोग नाही। बच्चू कडू महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याच्या चर्चेवर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया। माझी संपत्ती अमाप नाही, पण अजितदादांपेक्षा 1000 पट कमी। काही लोक राजकारणामध्ये जाऊन काळा पैसा कमावतात। अंजली दमानिया यांची अजित पवार यांच्यावर टीका। अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज सिन्नरमध्ये। अजित पवारांनी मुख्यमंत्री टी स्टॉलवर कार्यकर्त्यांसह घेतला चहा, तसंच धनुष्यबाण हातात घेतला। अजित पवारांच्या राजकीय दौऱ्याची चर्चा। जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवारांनी बुलेट सवारीचा आनंदही लुटला। तारुण्यात असं कधी एकत्रित फिरलेला आहात का? भरपूर फिरलेलो परंतु एक नवीन उत्साह, नवीन जोश दिसतोय। बऱ्याच जणींना घेऊन फिरलो। धुळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना, उपजिल्हा रुग्णालय भूमिपूजनासह विविध कार्यक्रमांना हजेरी। महिलांनी व्यासपीठावर शिंदेंचा औक्षण करत बांधल्या राख्या। तुमच्या आंदोलनाला नेहमीच आमचा आधार। आमदार रवी राणांचा अंगणवाडी सेविकांना शब्द। तर आता विधानसभा निवडणुकीला मला तुमचा आधार पाहिजे, राणांची भावनिक साद। आनंदराव अडसुळांना राज्यपाल नाही तर राष्ट्रपती केलं पाहिजे, रवी राणांची टीका। तर अडसूळ पितापुत्रांनी बडनेरा मतदारसंघात येऊन निवडणूक लढवावी, राणांचं अडसूळ पितापुत्रांना आव्हान। सामान्यातील चेहराच मुख्यमंत्री असेल, भविष्यातील अर्ध मंत्रिमंडळ या व्यासपीठावर उपस्थित आहे। लातूरमधील सभेत धीरज देशमुख यांचं विधान। महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण ठाकरे गटातून शिंदे गटामध्ये प्रवेश करणार। 12 ऑगस्टला मुंबईमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। सुषमा अंधारे यांच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अनेक पदाधिकारी शिंदे गटात। सुषमा अंधारे सुपारीबाज बाई असल्याची संगीता चव्हाणांची टीका। अहमदनगरमध्ये 12 ऑगस्टला जरांगेंची शांतता रॅलीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शाळांना सुट्टी। सोलापूरच्या माढा विधानसभेच्या जागेवर पुन्हा एकदा काँग्रेसचा दावा। टेंभुर्णीमध्ये झालेल्या बैठकीमधील प्रस्ताव नाना पटोले यांनी पाठवला। जत्रेमध्ये हरवलेलं पोरगं जसं कावरबावर होतं तसं आमचं झालं होतं। राजभवनामध्ये आम्ही गोंधळलेलो होतो, अमोल कोल्हेंनी सांगितला। अजित पवार शपथ घेतानाचा किस्सा। जुलैला म्हणजे जत्रेत हरवल्यानंतर कावरबावर होतं ना पोरग, पहिल्यांदा शहरात झाल्यानंतर तशी आमच्या दोघांची परिस्थिती होती। तुम्ही नंतर फुटेज जरी बघितलं असतं राजभवनातलं, तरी आम्ही असे बावचरल्यासारखे बसलोय। काय करायचंय?
कवा उठायचंय कवा जायचंय. भाजपचे नेते लक्ष्मण ढोबळेंचा मुलगा अभिजित ढोबळेंनी घेतली जयंत पाटलांची भेट. अभिजित ढोबळे मोहोळ विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक. मोहोळमध्ये अजित पवार गटाचे यशवंत माने आमदार. धुळ्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधामध्ये मराठा समाजाची घोषणाबाजी. मराठा समाजाचे आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. शिंदेंच्या धुळे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या बाहेर मराठा समाज आक्रमक. लोक ग्रामपंचायतीचं सदस्यपद सोडत नाहीत. मी महायुतीसाठी मंत्रीपद सोडलं. शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांचं वक्तव्य. लोक आता ग्रामपंचायतीचं सदस्यपद सोडत नाहीत, सरपंच सोडत नाहीत. या तुमच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्याचं मंत्रीपद सोडलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस बावनकुळेंचा उद्या अकोला दौरा. भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांची आढावा बैठक होणार. राज ठाकरे यांचा 21 ते 26 ऑगस्ट पर्यंत विदर्भ दौरा. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यांचा दौरा करणार.